नमस्कार मंडळी, शुभ दुपारचा 1:30 वाजला आहे. कशा सर्व मैदात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. गावाला आहे. कालच आपण आंगणेवाडीतून आलो. मयुरी आणि अवनी 11-11:30ला घरी पोचले. आणि कारण आज ॲक्च्युली अवनीचं स्कूल आहे. 2 दिवस तशी आम्ही सुट्टी घेतली होती, पण आता पुढे स्कूल नर्सरीला असल्यामुळं जास्त दिवस सुट्ट्या पण करता येत नाही. तर मग मयुरीला आणि अवनीला मी सरळ मुंबईला पाठवलं आणि आईला घेऊन मी परत गावी आलो. तर आज आहे बुधवार. तर सकाळपासून थोडी ऑफिसची कामं होती, तर काय मला खाली संगमेश्वरला जाता आलं नाही. पण आता म्हटलं जरा कामं आवरले, दुपारनंतर जरा कामं ओके आहेत. तर आता 1-1.5 तासाचा जो काय मधला पॅसेज आहे त्याच्यामध्ये आपण जरा संगमेश्वर मार्केटला जाऊया. दुपारचं मार्केट बघूया. ॲक्च्युली सकाळपासून बरेच जण जातात आणि मग दुपारच्या ज्या गाड्या असतात गावच्या 1:30-2:30च्या गाड्या, त्या गाड्यानं प्रत्येकजण घरी येतो. आपण आता दुपारी चाललो आहे. तर चला जरा बुधवार बाजार वगैरे फिरू आणि मार्केट पण फिरू. उमेशला वगैरे भेटू. गावात असल्यावर का उमेशला भेटायला जायला जमत नाही. उमेश देवलाडीमध्ये असतो, पण संगमेश्वरला वडापावचं दुकान असल्यामुळं देवरुख रोडला दुकान आहे, तर तिकडे भेटीगाठी होतात. त्याला पण भेटू, थोडंसं मच्छी वगैरे बघू आणि मग येऊ. गावाकडची दुपारची वेळ, कोंबड्यांचा आवाज येतो तिकडे, मुंगूस वगैरे कोण आलं असेल आणि पूर्ण शांतता. हवा सुटले छान अशी. शेवग्याचं झाड इकडे आणि कवल अजून गावाला तोडलेले नाहीत. कवल तोडणी यावर्षी उशीर आहे. कवल 10-15 दिवसात कवल तोडलं जाईल, तेव्हा हा जो आपला झाड आहे बेल्याचं ते पूर्ण मोकळं होईल असं. चला येतो. काय आणू? कोणती मच्छी आणू? मला आवडेल ती. बघतो काय भेटेल ते आणतो. चला मंडळी, रखरख तर ऊन आहे. ॲक्च्युली अजून थंडी आहे गावाकडे, पण थंडी रात्रीची असते आणि दिवसभर आहे ना असं ऊन भयंकर असतं. हे ऊन आता मे महिन्यापर्यंत असंच राहील, पाऊस पडेपर्यंत. दुपारचं रखरख तर ऊन असतं. याची टोपी माझी जुनी होती, ती गेल्या, तर नवीन आणले नाही. नवीन आणूया लवकरच, गरज आहे टोपीची. चला मंडळी, संगमेश्वरला जाता जाता गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया. आणि आपलं हे पायरीचं झाड, जसा माणूस वयस्कर होतो, झाड पण एक दिवस वयस्कर होतं. या पायरीने भरपूर जणांना अंगा खांद्यावर नाचवलं आहे, खेळवलं आहे. आमचं ॲक्च्युली म्हणजे बालपण या पायरीच्या झाडावर बरंच गेलं. म्हणजे लांब लांब फांद्या होत्या, पकडापकडी किंवा त्या बाजूला तिकडे आहे ना त्या फांदीवर उड्या मारणं, अशा बरेच गोष्टी व्हायच्या. बराच वेळ आमचा इथे जायचा. आता हळूहळू पायरीचं झाड म्हातारं होत गेलं, बाजूच्या फांद्या कमी झाल्या, तशी इकडे येणं जाणं पण कमी झालं. गावाला पहिल्यांदा नेटवर्क पॉईंट म्हणजे पायरीचं झाड. आता गावामध्ये बऱ्यापैकी काही ठिकाणी नेटवर्क येतं, त्यामुळे पायरीच्या झाडाखाली आवर्जून असं कोणी येत नाही. फक्त एखादा राऊंड वगैरे मारायला आम्ही येतो. तर असं हे पायरीचं झाड. आणि समोरचा भाग पूर्ण सह्याद्री. समोर दिसतो आपला प्रचितगड किल्ला. लवकरच प्रचितगड किल्ल्यावरती पण आपल्याला जायचं आहे. येत्या शनिवार रविवारी तिकडे पण मोहीम आहे, साफसफाई मोहीम. दुपारचे 2:40 झालेत. आपण संगमेश्वरला आलो आहे. आमची गाडी आहे 2:15ची. काय माहिती गेली काय, गेली तर पाहिजे कारण वेळ झाला आहे. आज बरेच जण इकडे बाजाराला येतात शॉपिंग करायला खास करून. अजून बऱ्याचशा गाड्या जायच्या बाकी आहेत. नेवळी बहुतेक गेली असणार, मला काय भेटली नाही. पण इथं मधून ब्रिजच्या इथे वरच्या बाजूने येताना खालून गेले असेल तर. चला जरा जाऊया मार्केटला. इकडे ब्रिजचं काम चालूच आहे, जोरदार चालू आहे. मे महिन्यापर्यंत हा ब्रिज चालू करण्याचा विचार दिसतोय. इकडे देवरुख रोड, इकडे रत्नागिरी गोवा आणि इकडे एक कोंबडी गल्ली. कोंबडी गल्लीमध्ये आज इकडे काय आपल्याला घ्यायचं नाही. इकडे तुम्हाला चिकन, मटण किंवा बिना वाऱ्याच्या दिवशी मच्छी पण मिळून जाते. आज काय बुधवार बाजार आहे, तर थेट आपण मार्केटला जाऊया डायरेक्ट बाजारामध्ये. या बाजूला इकडे चणे आहेत, या बाजूला इकडे चणे शेंगदाणे. बाजारातली आज धावती भेट. नमस्कार. काय बरं आहे? एकदम मजेत, जोरदार. कुठं चाललंय? चाललो आता घरी. काही चाललं ना, बाजारात चाललंय की बाजार झाला घेऊन दुकानात ठेवले बॅग. होय काय? इकडे ताजे मासे मिळतात नदीतले, मळू.
आणि हा आपला पूर्ण संगमेश्वर मार्केट. इथून पहिले जास्त एंट्री व्हायची, आता इकडून कमी येतात. कोंबडी गल्लीतून जास्त. या बाजूला इकडे बाकी सगळी शॉप्स आहेत. यश ऑप्टिक्स आहे, पुढे जनता, इकडे जय अंबे, भिंगारटे. आता बरीचशी माणसं शॉपिंग करून घरी निघाली. ही बघा बरीच शॉपिंग झाली आज बुधवार बाजारातली. आज सकाळपासून एकदम बाजारात रेलचेल असते. दुपार होते तशी थोडी गर्दी कमी होते, कारण ज्या एस टी असतात ना दुपारच्या, एस टीने बरेच जण घरी जातात. इकडे गणेश फरसान. हे बघा असे बाजार वगैरे घेऊन घरी जायला बरं. दुपारच्या एस टीने गेलेलंच बरं पडतं. इकडे आई निनाविदाईची सांन पण आहे. आणि मग इथून बाजार, ॲक्च्युअल बाजार सुरू झाला. बटर टोस्ट. नमस्कार. बघतो तुमचे व्हिडिओ मी. थँक्यू. कुठलं गाव तुमचं? हे संगमेश्वर बाजार संगमेश्वर बाजार भेटलाय तुम्ही? समोर आहे ना ते. हां. ओके. आज उशीर झाला, बोलो जाऊन येतो. आठवण करतो, बघतो भेटतात काय ते बघतो तुमचे व्हिडिओ. माझा मित्राला बघतो, संतोष पाचच्या. होय काय? मुंबईला मालाडला मी राहतो. अच्छा. मग आता गावी आलात की? हा, आता इथं गावी आलो, आजच आलो. होय काय? झाला बाजार झाला. हा. संगमेश्वर म्हटलं की बरेचसे ओळखीचे पण भेटतात इकडे. सगळ्या दगडाच्या गोष्टी आहेत. आमचे गावाले सगळे गेले, कारण एस टी 2:15ची असते. ती एस टीसाठी 2पर्यंत बाजार आम्हाला उरकावा लागतो. मग वर जायला लागतं डेपोमध्ये जागा पकडायला. एस टीमध्ये गावाला जागा पकडणं म्हणजे टास्क मोठा. बघा तशी गर्दी अजून आहे बऱ्यापैकी. बाजार असतो 4-5 वाजेपर्यंत बाजार असतो. खोबरं कसं आहे आता? खोबरं कसं आहे? 300 रुपये किलो खोबरं. ॲक्च्युअल बाजारमध्ये आपण आता आलो. या बाजूला इकडे कांदे, बटाटे, लसूण, खोबरं, आणि या बाजूला इकडे फळं असतात, आणि इकडे ह्या पालेभाज्या. शेवग्याच्या शेंगा बघूया इकडे कसा रेट आहे. हा शेंगा कशा आहेत? हो, शेवग्याच्या शेंगा कशा आहेत? 40ला पाव. 40 रुपये पाव शेंगा चालल्या आहेत. इकडे भाजी वगैरे काय बघायची बघूया जरा जाता. समोर तिकडे ब्रिजच्या खाली फिश मार्केट असतं, सुकं पण आणि ओलं पण. कसं वाटा हो? 10 रुपये वाटा. सर्व का? 10 रुपये वाटा. हे द्या ना. तीन चार घ्यायचा 1 किलोला 30 रुपये, अर्धा किलोला 20 रुपये. कडक आणि कुरकुरीत. वाटाणे कसे आहे तो? 1 किलो 50. 1 किलो 50. जरा एक खाऊन बघा दादा, मग घ्या. दुसरा अर्कल नव्हे, गोल्डन वाटाणा आहे तो. घ्या 1 किलो 30 रुपये टमाटा. 1 किलो 30 रुपये टमाटा. इकडे हा सगळा भाजीचं मार्केट. टमाटे 1 किलोला 20, किलोला 20, किलोला 20, 1 किलोला 20. 20 रुपये टोमॅटो. इकडे फळं वगैरे आहेत. हे वाटे इकडे 10-20 रुपये वाटे. काजूच्या बिया पण मार्केटला आल्यात. रेट बघूया. काजूच्या बिया कशा आहेत हो? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो आहेत. 200 रुपये किलो बिया. चला आता इथून ब्रिजच्या खाली मार्केट चालू होईल. सुकी मच्छी, ओली मच्छी. या बाजूला इकडे सुकी मच्छी, शिंगटा मासा.
इथे सुकी मच्छी, ओली मच्छी आणि वासरू कुठेतरी चाललं आहे. बांगडा बांगडा 50 रुपये वाटा आहे, स्वस्त आहे. काय मच्छी? हां काय बांगडा हे काय? चोर बोंबील. आज काय मच्छी नाही जास्त आणलीस ते? एवढीच आहे मच्छी? महाग आहे मच्छी. बोंबील पण लहान आहे, हे आपले बांगडे लहान आहेत. लहान आहेत पण ताजे आहेत भावा ते. हे बघ. होय. आणि हे काय? हे चिरकल बोलतात ते. अच्छा. काय पाहिजे? 100. हे घे खा. 100ला 10 बांगडे आहेत. एक रे बाया बाया ये देता या अजून दोघे. टोल बिल मोठं मोठं घेऊन यायचे. हां बाबा नाही आहे ना. मच्छी आणली. होय काय? राजा गेलो होतो पण तर नाही. हे ते वालो. हां बांगडे नको तर कुपेच घेऊन आलो सगळे आज. नको कुपा नको. हो दादा हे गोबरे देव. बोबरे नको. माकुल नको माकुल हे कसं आहे सांग? ते कसं 100. नाही नको घेणार नाही मी. आई खातच नाही ते. हे बांगडे घे. नको बांगडे घेतले ते. नको गोबरे काय नको सगळे 100 लागेल. नको. ते गावची माणसं काय खातात माहिती आहे ना? बांगडा हे कोलंबी पण म्हणलं कशाला आणलीस एवढी महाग? जास्त बांगडे आणि कुपाच दिसते मार्केटला. बांगडा पिशवी तर नाही का आता त्याच्यात? कोळंबी पण टाक. बाबा बसून बसून मार्ग नको करली बस झाली. 2च आम्ही, आई आणि मी खाणार किती? नाही नको. हे करायचे 100. हां ही बाजूला बघताय ना, ही शास्त्री नदी. म्हणजे आपला जो ओढा आहे, शृंगारपूर नदी, तिवरे नदी, अशा बऱ्याचशा नद्या एकत्र येतात आणि ही शास्त्री नदी होते. हा जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या खाली इकडे पूर्ण हे मार्केट असतं. ओले मच्छी, सुकी मच्छी. आणि इकडेच या ब्रिजने जर तुम्ही गेलात तर ब्रिजने जाऊन मग पुढे लेफ्ट घ्यायचा, मग तुम्ही डिंगनीला जाऊ शकता CNG पंपाकडे. आणि हीच नदी आता पुढे सोनवी नदी आणि शास्त्री नदीचा इथे संगम होतो. ही शास्त्री नदी आणि देवरुख पट्ट्यातून आलेली सोनवी नदी, या संगमावरून संगमेश्वर हे नाव पडलं आहे. आणि ब्रिजच्या त्या बाजूला ओली मच्छी, या बाजूला सुकी मच्छी. आई बोलली काय सुकी मच्छी आणू नको. लास्ट बुधवारी आई आली होती तर सुकी मच्छी तर काय नाही न्यायची. भले कसे आहे तो त्या काय नेली मच्छी विच्छी भरपूर घेतले. नको आता आई नेला नाहीत. 100चा वाटा काय? कांदे बटाटे बघूया कसं आहे. कसे आहे तो बटाटे कसे आहे? 100ला 3 आणि कांदे 4-5. 100ला कांदे 5 किलो, बटाटे 3 किलो. मच्छी घ्यायची होती खास तर मच्छी घेतले. दोन वाटे द्या. स्वतः हे पावटे लावलं हो, बाग केली हो काय? होय हां. कुठच्या तुम्ही? हां भिरकोंड. होय काय? असे बरेचसे येतात आपापली भाजी घेऊन. घरी डांबे भरपूर लागलेत आहे. मी निवळीतला आहे. भरपूर लागलेत. बुधवारला मी आता इथं असतोय, आई असते. सांगतो आणल्यानंतर सांगतो तिला. आमच्याकडे कायचे तुमच्याकडे होऊन दे. हे पण असतात ना माकड, बऱ्याच ठिकाणी माकड. आमच्याकडे निवळीत माकड नाही आहेत. निवळीतला मी आलो की भेटतो, मग आलोच तर. हां असे गावातली माणसं असतात ना, त्यांच्याकडून शक्यतो काय ना काहीतरी घ्यावं. त्यांना पण थोडा हातभार लागतो. आणि मेन तर स्वावलंबी लोक असतात, आपापल्या परीने जे काय पिकवतात ते आणतात इकडे आणि स्वस्त देतात. त्यामुळे ज्या बार्गेनिंग करण्यात काय अर्थ नाही. असो चला आता सगळं झालं आहे. बटर टोस्ट घेऊ आणि मग निघूया. गावाला आलं की जरा बाजारातून टोस्ट बटर नेले की बरं.
कसे आहेत ते टोस्ट कसे आहेत? 30 रुपये. 30 रुपये पाव. बटर सेम आहे. दुसरी खारी नाही काय? अच्छा इकडे हे पण दे ना पाव. ती पण 30च आहे का? ओके. 150 रुपये. 150 आहे, 400 आहे. बघा हे 250 रुपये. हे 600 रुपये मोठा. खलबत्ते. कुठला पाहिजे खलबत्ता बघ. घेणार काय? चला शॉपिंग झाले. एक चप्पल घ्यायची आहे. गावची चप्पल तुटले. इकडे मार्केटमधून खाली उतरताना एक शॉप आहे, तिकडे जाऊया चप्पल घेऊ. हे बघा गावाले बऱ्याचशा भाज्या आणतात. पारे बिरे फणसाचे पण घेऊन येतात. इकडे उसाचा रस. एकटे असल्यावर शक्यतो खाणं पिणं जास्त काही करत बसत नाही. वरती जाऊ उमेचे ते चहा वगैरे पिऊ आणि मग येऊया. चला चप्पल पण घेतलं आहे. मग अशी कोंबडी गलीमधून आलेलो खाली. आता जरा इकडून जाऊया. हा जुना खूप फेमस रस्ता होता. आता मध्ये जो रोड झाला ना त्या रोडने इकडनं पब्लिक कमी येतो. बराचसा त्या बाजूने जातो कोंबडी गलीकडून. इकडे पण वाट्यावर भाजी मिळते. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. चला उमेशला भेटू, चहा वगैरे पिऊया आणि मग निघूया. ब्रिजच्या खाली आहे ना कोंबडी गलीकडे जाताना समोर वैभव वडापाव सेंटर पण आहे. वडापाव छान मिळतो. आणि देवरुख रोडला आपल्या भावाचं पण दुकान आहे, तिकडेही वडापाव छानच मिळतो. चला रत्नागिरीवाले या बाजूने, देवरुखवाले या बाजूने. इकडे आपलं एस.टी. डेपो आहे आणि आपण चाललो आता देवरुख रोडला. या बाजूला थोडं नाश्त्याची वगैरे सोय आहे. 2-4 शॉप आहेत. इकडे भावाचं दुकान आहे मालप इलेक्ट्रॉनिक्स. समोर इकडे कॉर्नरला जय महाराष्ट्र वडापाव सेंटर. नमस्कार. काय चाललंय? निवांत. माणसं गेली ना बुधवार बाजार घेऊन. कधी आलात कधी? आलो. काय झालो रे? होय तुझं काय चाललंय? आत्ता आलो. मगाशी ऑफिसची कामं होती दुपारी 1-1:30ला निघालो. गरमी भरपूर होते पण दुपारीची वेळ आहे, म्हटलं भावाकडे जरा चहा पिऊन जाऊया. चहा पिऊ मग निघूया. आपलं काय सामान तर बऱ्यापैकी झालं आहे. खाऊ झाला आहे, चप्पल घेतले, मच्छी घेतले, सगळं झालं आहे. चला चहा पिऊन झाले. हा देवरुख रोड डेपोच्या पाठच्या बाजूचा जो देवरुख रोड आहे ना तिथेच मित्राचं इथे शॉप आहे जय महाराष्ट्र वडापाव सेंटर. सकाळी नाश्ता वगैरे असतो, दुपारनंतर चहा वगैरे मिळून जाईल. चला गाडी काढूया निघूया. गर्दी बऱ्यापैकी आहे, अजून माणसं गेली नाहीत. जाता जाता पेट्रोल भरलं आहे पण जी काय रस्त्याची अवस्था झाली आहे. इकडे पुढे पैसाबंड हायस्कूल आहे आणि इकडे हा पेट्रोल पंप. तर इथल्या बाजूची अवस्था जी एवढी बिकट आहे ना, म्हणजे आता हे वर्षानुवर्ष एवढं चाललं आहे. पण लकीली असं वाटतं यावर्षी मे महिन्यापर्यंत एक पॅच तरी संगमेश्वरचा पूर्ण होईल असं वाटतं आहे. कारण पुढचा हा जो दिसतोय तुम्हाला हा पॅचचा खालचा बेस तर बनवला आहे त्याने, फक्त कोट टाकायचा बाकी आहे. ती समोर इकडे लालपरी, मासरंग, संगमेश्वर. आणि जेव्हा अशा मोठ्या गाड्या जातात ना तेव्हा एकदम धूळ उडत असते. टास्क आहे एकदम इकडनं आता गाडी चालवणं. म्हणजे ॲटलिस्ट पैसापंड ते संगमेश्वर रस्ता खूप खराब आहे. आपल्या समोर बघताय का लालपरी आहे. आणि आता गव्हर्नमेंटने रूल काढल्यापासून सहलीला या लालपरीच असतात. सहलीची बस आहे दापोली डेपोचे ही एक आहे आणि आपल्या पाठीमागून पण एक गाडी येते. अशा 2 गाड्या आहेत दापोली डेपोच्या. चला मंडळी फायनली घरी आलो. 4:30 झालेत. आरामात आलो ना तर साधारण एक 35 मिनटं वगैरे लागतात. कसं आहे गाडी चालवताना मी सावकाशीच येतो निवांत एकदम. तर आता इकडे खाली आलो तेव्हा आपली बस रिटर्न गेली. मग ती 2:15 वाजता संगमेश्वरवरून सुटते. ती मग
3 सव्वा 3ला इथे ते नेरदवाडीत जाते आणि मग नेरदवाडीतून आत्ता ती रिटर्न 4:30ला रिटर्न गेली. म्हणजे आता 5:15 5:30पर्यंत 5:30 वाजतील संगमेश्वरला ती परत जाईल. थोड्या दिवसात शिमग्याला सुरुवात होईल आणि शिमगा एकदा झाला की परत शेतकरी आपापल्या कामात व्यस्त. दिसतंय तुम्हाला हे जे गवत आहे, इकडे गवत आहे, ही जी पातेरी आहे, हे सगळं भाजावळीची तयारी. अजून आमच्या गावात कौल तोडलेलं नाही आहे. कौल एकदा तोडलं की मग ते कौल, गवत, पातेरी, गोवरी असं सगळं मिळून भाजावळ केली जाते आणि मग पेरणी केली जाते शेतीच्या कामाला. पण मग एकदा का शिमगा झाला की मग शेतीच्या कामाला सुरुवात. ते मग 3-4 महिने शेतकरी एकदम बिझी. नंतर मग गणपती बाप्पा येतील तेव्हा थोडासा आराम असतो. मग दिवाळीमध्ये भात कापणी, असं सगळं चक्र चाललेलं असतं वर्षभर. ओय फायनली घरी आलो. 4:30 वाजले. म्हणजे आपण निघालो 1:30-2च्या आसपास. 4:30ला 1-3 तासाचा प्रवास झाला. मस्त वाटलं. पण दुपारच्या वेळेला गर्दी तेवढी त्या पद्धतीने नसते, कारण सकाळी गर्दी खूप असते. 8च्या गाडीने वगैरे जातात. 8:30-9पर्यंत बाजार भरतो आणि मग 9 वाजल्यापासून 1-2 वाजेपर्यंत जास्त गर्दी असते. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या एसट्या आपापल्या गावच्या लागतात दुपारच्या, त्याने लोक घरी येतात, जेवण बनवतात, जेवतात आणि मग आराम. तर त्या कारणाने एवढी गर्दी नव्हती. पण मार्केटमध्ये मच्छी होती. तर बाजारचं पण विचारलं तर 3:30-4पर्यंत बाजार असतो. मग नंतर मग सगळे हळूहळू उठतात घरी जायला. तर थोडेफार बांगडे वगैरे घेऊन आलो, कोळंबी घेऊन आलो आणि बाकी काय खाण्याच्या गोष्टी. कारण संगमेश्वरला गेलं की छोट्या मोठ्या गोष्टी असतात. यावेळेस चणे शेंगदाणे नाही आणलेत, कारण आत्ता मध्ये मी आलेलो तेव्हा चणे शेंगदाणे आणलेत, ते घरी आहेत. त्यामुळं फक्त चणे शेंगदाणे यावेळेस मिस आहेत आपल्या बाजारामधून. नाही तर बुधवारच्या बाजारात गेलो की चणे शेंगदाणे फिक्स असतात. असा हा गावाकडचा मंडई बाजार. बऱ्याच वेळा तुम्ही संगमेश्वर बाजार बघत असता, तर आज खास दुपारच्या वेळेचा संगमेश्वरचा बाजार बघितलात. चला आता घरी आलो, जरा फ्रेश वगैरे मस्त होतो. उन्हाळ्यातून गेलेलो, टोपी वगैरे पण नाही. टोपी आता मुंबईत गेलो की एखादी छान अशी टोपी बघावी लागेल. याची जुनीवाली जी टोपी होती ना माझी, बऱ्याच जणांनी बघितली असेल, 2-3 वर्ष मी सलग वापरली होती तिला. त्या पद्धतीची टोपी मला मिळत नाही मार्केटमध्ये. पाटूनची जरा जाळीवाली असते आणि पुढून नॉर्मल अशी टोपी मिळत नव्हती. तर बघूया, टोपी घ्यायला लागेल, कारण आत्ता ऊन जाणवतं आहे. अजूनपर्यंत काय पावसाळ्यापासून आजपर्यंत काय वाटत नव्हतं. मे महिन्यापर्यंत ती टोपी वापरली होती मी, नंतर मग ती फेकून दिली, कारण ती एकदमच खराब झाली होती, जीर्ण झाली होती. तर असो, चला मंडळी, जेव्हा गोष्टी मिळत नाही ना, एखादी गोष्ट असो किंवा एखादा माणूस असो, एखादी व्यक्ती असो, जी आपल्यासोबत नसते तेव्हाच त्याची कमी जास्त जाणवते. तसंच त्या टोपीसोबत झालं आहे. टोपी एवढी वापरली पण त्याचा बॅकअप मी कधी केलाच नाही. बॅकअपमध्ये काही टोपी बघायला पाहिजे होती. असो, बाकी आहेत टोप्या पण त्या जमत नाहीत, म्हणजे त्या पद्धतीची टोपी नाही. घरात 2-3 टोप्या आहेत. असो, चला मंडळी, हा ओव्हरऑल संगमेश्वर बाजाराचा व्हिडिओ होता. तर तात्पुरत्या सुरुवात मंडळी, थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तिकडे खालच्या साईडला आहेत ना वानर आलेत, दिसतोय का तुम्हाला? तो बघा समोर उड्या मारत आहेत, ते बघा, ते बघा, कलमांवरती आणि पेरूवरती उड्या मारत आहेत, गँगच आले. ॲक्च्युली आपले हे जे वाचलेत ते कसे माहीत आहे, घराजवळ आहे ना शेवग्याचं झाड, त्यामुळे ह्या शेवग्याच्या शेंगा वाचल्यात. बऱ्याच ठिकाणी काय होतं, या शेवग्याच्या शेंगा राहत नाहीत, कारण ह्याची वानराची एकदा गँग आली की मग ते सगळं तोडून टाकतात, सगळं खाऊन टाकतात. आपलं लक्कीली घराच्या बाजूला आहे सगळं म्हणून वाचलं आहे. पपई आहे, हे आहे, काजूचं झाड होतं, सगळं काही वाचलेलं असतं, कारण घराजवळ होतं. इकडे मोठी गँग आहे, म्हणजे 10-1 जण तरी दिसत आहेत, उड्या मारत आहेत इकडून तिकडून. त्या कलमावरती आहेत, तो बघा एक, तो बघा उडी मारला.